नमस्कार मंडळी. चला आज आपण बोलूया कोजागिरी पौर्णिमेबद्दल. शरद ऋतूतली एक अशी रात्र जेव्हा चंद्र अगदी आपल्या पूर्ण तेजाने तळपत असतो. पण या रात्रीत असं नेमकं काय आहे जे तिला इतकं खास बनवतं? चला तर मग जाणून घेऊया. जरा डोळे मिटून कल्पना करा. शरद ऋतूतली एक थंड शांत संध्याकाळ आणि वरती निरभ्र आकाश. आता विचार करा की ही पौर्णिमेची रात्र बाकीच्या पौर्णिमांपेक्षा वेगळी का असते. नक्की काय आहे असं या रात्रीमध्ये? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की हा सण येतो कधी. हा सण अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होतो आणि असं म्हणतात की या रात्री चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. म्हणजे काय? तर त्याच्या सगळ्या दिव्य शक्तींनी तो भरलेला असतो आणि म्हणूनच त्याचा प्रकाश सगळ्यात जास्त तेजस्वी असतो. यालाच शरद पौर्णिमा असंही म्हणतात. आता या नावामागचं कारण खूप सोपं आहे. हा सण बरोबर शरद ऋतूच्या सुरुवातीला येतो आणि याच काळात कसं असतं, आकाश अगदी स्वच्छ निर्भ्र असतं आणि त्यामुळे चंद्राचा प्रकाश एकदम तेजस्वी आणि शीतल वाटतो. बरं, आता आपण येऊया या सणाच्या अगदी मूळ गाभ्याकडे, त्याच्या मागच्या रहस्याकडे. एक दैवी प्रश्न आहे जो असं म्हणतात की या रात्री आसमंतात घुमत असतो. को जागरती, हाच तो प्रश्न. ऐकायला खूप साधा वाटतो नाही का? पण हा साधासुधा प्रश्न नाहीये. याच्यामध्ये खूप खोल अर्थ दडलेला आहे. तर याचा सरळ सोपा अर्थ आहे, कोण जागं आहे. आणि या प्रश्नाशी एक श्रद्धा जोडलेली आहे. असं मानलं जातं की या रात्री संपत्तीची देवी म्हणजेच महालक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि घरोघरी भेट देते. तर होता काय की देवी महालक्ष्मी घरोघरी फिरताना हाच प्रश्न विचारते, को जागरती, म्हणजे कोण जागा आहे. आणि मग जे कोणी त्या रात्री जागरण करून देवीचा स्मरण करत बसलेलं असतं त्यांच्यावर देवीची कृपा होते. त्यांना समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं. आता वळूया या सणाच्या सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात चविष्ट परंपरेकडे. बरोबर ओळखलत, ते म्हणजे चंद्रप्रकाशात तयार केलेलं कोजागरीचं खास अमृततुल्य दूध. हे दूध बनवण्याची पद्धत पण खूप विशेष आहे बरं का. दूध जे आहे ते मोकळ्या आकाशाखाली अगदी थेट चंद्राच्या प्रकाशात उकळलं जातं. यामागे अशी श्रद्धा आहे की चंद्राची दिव्य किरणं त्या दुधात उतरतात आणि ते दूध जणू अमृतच बनतं. मग त्यात सुकामेवा, वेलची वगैरे घालून आधी देवीला नैवेद्य दाखवतात आणि मग प्रसाद म्हणून घरातले सगळे एकत्र मिळून पितात. चला आता दुधाच्या या छान विधीपासून पुढे जाऊया आणि बघूया की हा जागरण आणि उत्सव नेमका कसा साजरा होतो, जो अक्षरशः रात्रभर चालतो. ही रात्र फक्त जागरण करण्याची नाही आहे, तर ती एकत्र येण्याची आहे. कुटुंब, मित्रपरिवार सगळेजण गच्चीवर किंवा अंगणात एकत्र जमतात, त्या चंद्राच्या शीतल प्रकाशाचा आनंद घेतात आणि मिळून हा उत्सव साजरा करतात. मग जागे राहणे म्हणजे काय? नुसतं डोळी उघडे ठेवून बसणं का? तर अजिबात नाही. ही रात्र कंटाळवाणी नसते, उलट ती उत्साहाने भरलेली असते. रात्रभर गाणी म्हटली जातात, गप्पागोष्टी होतात, वेगवेगळे खेळ खेळले जातात. म्हणजे हा एक प्रकारचा सामुदायिक आनंदाचा सोहळाच असतो. आता आपण या सगळ्याचा सार पाहूया. या सणाला एक दुहेरी अर्थ आहे, जो आकाशातल्या चंद्राला आणि आपल्या श्रद्धेला म्हणजे अध्यात्माला एकत्र जोडतो. म्हणजे बघा, कोजागरीच्या रात्री 2 मुख्य आशीर्वाद मागितले जातात. एका बाजूला चंद्राच्या त्या शीतळ औषधी किरणांमधून आरोग्य आणि मनाची शांती मागितली जाते, तर दुसऱ्या बाजूला देवी महालक्ष्मीकडे समृद्धी आणि संपत्तीची प्रार्थना केली जाते. थोडक्यात काय, तर कोजागरी पौर्णिमा म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही, हा एक संपूर्ण उत्सव आहे, समृद्धीचा, आरोग्याचा आणि आनंदाचा, जो आपल्याला निसर्गाशी आणि अध्यात्माशी या दोन्हींशी अगदी घट्टपणे जोडतो. आणि आता जाता जाता एक विचार सोडून जातो. या सणाच्या परंपरेच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला, तर आपल्या आयुष्यात जागे राहणे किंवा जागरूक असणे याचा अर्थ काय असू शकतो?